नमस्कार, मी स्नेहल पाटकर. बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहूयात काही महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक संदीप युनिव्हर्सिटी. फॅकल्टी अँड फॅसिलिटी सिम्पली वर्ल्ड क्लास. द्रौपदी मुर्मूंनी घेतली राष्ट्रपती पदाची शपथ. मुर्मू बनल्या देशाच्या 15व्या राष्ट्रपती. मुर्मूंना मिळाला देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती बनण्याचा मान. शिवसेना निवडणूक आयोगाविरोधात सुप्रीम कोर्टात. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशाला आव्हान. 8 ऑगस्टपर्यंत कागदपत्र जमा करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश. राज्यभरात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारभाराचं ऑडिट सुरू. पुण्यापाठोपाठ कोल्हापूरमधीलही प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कामांची होणार चौकशी. एमपीएससी परीक्षा पद्धत आणि अभ्यासक्रमात बदल. पॅटर्न विरोधात विद्यार्थी आक्रमक. आंदोलनाला परवानगी न मिळाल्यानं विद्यार्थ्यांचं आंदोलन स्थगित. जळगावात विद्यार्थ्यांचा रेल्वे रूळ ओलांडून प्रवास. रेल्वे पुलाखाली पाणी साचल्यानं जीव धोक्यात. प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी. मनालीत व्यास नदीनं धारण केलं उग्र रूप. मनालीच्या वशिष्ठ चौकात शिरलं नदीचं पाणी. नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण. पूर्वांचल द्रुतगती मार्गावर बसचा भीषण अपघात. 6 प्रवाशांचा जागीच मृत्यू. 35हून अधिक प्रवासी जखमी. नमस्कार आणि पुढच्या अर्ध्या तासात घेऊयात घडामोडींचा वेगवान आढावा. भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा शपथविधी सोहळा संपन्न झालाय. देशाच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू पद आणि गोपनीयतेची त्यांनी शपथ घेतली आहे. भारताचे सरन्यायाधीश NV रमण्णांनी द्रौपदी मुर्मूंना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेतून निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटानं निवडणूक आयोगात अर्ज दाखल करून स्वतःलाच खरी शिवसेना घोषित करण्याची मागणी केली आहे. त्यावरती निवडणूक आयोगाची कार्यवाही सुरू आहे. शिवसेनेच्या कोर्टात जाण्याच्या निर्णयावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. आदित्य ठाकरेंनी पर्यावरण मंत्री म्हणून गेल्या 2.5 वर्षात घेतलेल्या निर्णयांचं आणि कामकाजाचं मोदी सरकारकडून ऑडिट करण्यात येत आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र प्रदूषण मंडळातील कारभाराचं ऑडिट सुरूही केलंय. पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, रायगड या विभागातील कार्यालयात हे केंद्रीय ऑडिट सुरू करण्यात आलंय. एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले खासदार धैर्यशील माने यांच्या घरावरती शिवसैनिक मोर्चा काढणार आहेत. मार्केट यार्ड परिसरातून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तर मानेंच्या घरापासून 200 मीटर परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. नितेश राणेंच्या आरोपाला शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिलंय. सुपाऱ्या घेऊन राजकीय हत्या कोणी केल्या हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, असं वैभव नाईक म्हणाले. तर आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्यानं चर्चेत राहण्यासाठी नितेश राणे आरोप करत असल्याची टीका सुद्धा वैभव नाईकांनी केली आहे. नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेला मोठं खिंडार पडलंय. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी हजारो समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेत त्यांना आपला पाठिंबा दर्शवला. रघुवंशी हे एकनाथ शिंदे गटात सामील झाल्यानं जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी मिळणार आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंचा एक फोटो ट्विट करत उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा अशा कॅप्शन खाली मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हा फोटो ट्विट केलाय.
सोलापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीनं जीएसटी विरोधात लेटर टू पीएमओ हे आंदोलन करण्यात आलं। महागाईला आळा घालून ती नियंत्रणात आणावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। पंतप्रधान मोदींना 1000 पत्र पाठवून मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत। एमपीएससीनं परीक्षेची पद्धत तसंच अभ्यासक्रमात बदल केल्यानं काही विद्यार्थ्यांचा गट आक्रमक झालाय। या बदललेल्या पॅटर्न विरोधात आक्रमक विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलनाचा इशारा दिलाय। मात्र विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली असून खबरदारीचा उपाय म्हणून शास्त्री चौकात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। जुलैमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे बळीराजा सुखावलेला आहे। मात्र ऑगस्ट महिन्यात जवळपास 10 ते 12 दिवस पाऊस दडी मारण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तसंच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। त्याशिवाय 3दा अतिवृष्टीचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे। विदर्भात आजही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। अकोला, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियामध्ये पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे। तर नदीकाठी राहणाऱ्या रहिवाशांनाही सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत। गडचिरोली जिल्ह्यातील पर्लकोटा नदीला आलेला पूर ओसरल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला आहे। पूर ओसरल्यानंतर पर्लकोटा नदीच्या पुलावरून नागरिकांची ये-जा सुरू झाली आहे। त्यामुळे दोन्ही बाजूला अडकलेल्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे। जळगावच्या शिरसोली दापोरा मार्गावर रेल्वे ब्रिजच्या खाली पावसाचं पाणी साचल्यानं विद्यार्थी रेल्वे रूळ ओलांडून शाळेत जात आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत असून अपघात होण्याची शक्यता आहे। त्यामुळे दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असा सवाल केला जातोय। रावेर तालुक्यातील भोकर नदीवरील पुलाच्या अपूर्ण कामामुळे शाळेतील विद्यार्थी तसंच या परिसरातील 15 गावातील गावकऱ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। इथली बस सेवा बंद असल्यामुळे गावकऱ्यांचे हाल होत आहेत। त्यामुळे पर्यायी पूल उभारण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे। अमरावतीत 2 तरुण पुराच्या पाण्यात अडकले होते। शर्थीच्या प्रयत्नांनंतर या दोघांना बाहेर काढण्यात आलं। मात्र ज्यावेळी हे तरुण दारूच्या नशेत असल्याचं समोर आलं त्यावेळी पोलिसांनी त्यांना चोप दिला। अकोला अकोट मार्गावरील पुलाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय। या पुलाला पर्याय म्हणून गांधीग्राम इथं गोपालखेड मार्गावरती 10.5 कोटी रुपये खर्च करून पूल बांधण्यात आलाय। मात्र त्यासाठी आवश्यक पोच मार्गच दोन्हीकडून तयार नसल्यानं 4 वर्षांपूर्वी बांधकाम पूर्ण झालेल्या पुलाचा वापरच होत नसल्याचं समोर आलंय। राज्यात ठिकठिकाणी पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। यात तब्बल 9 लाख हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। त्यामुळे शेतकऱ्यांचं कोट्यावधींचं नुकसान झालंय। तर सततच्या पावसाने पंचनामे करण्यातही अडचणी येत आहेत। नाशिकच्या धरण क्षेत्रात पुन्हा संततधार पाऊस सुरू झालाय। त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून गंगापूर आणि दारणा धरणासह इतर काही धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आता आलेला आहे। सध्या गंगापूर धरणातून 3486 तर दारणा धरणातून 7244 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नंदुरबारमधील अक्कलकुवा तालुक्यात पावसानं झालेल्या नुकसानाची माजी मंत्री केसी पाडवींनी पाहणी केली आहे। यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी बातचीत करत समस्या जाणून घेतल्या। रत्नागिरी जिल्ह्यातील हरणे खेम धरणावरती पर्यटकांची गर्दी होतीये। मोठ्या संख्येनं इथं पर्यटक येत असून आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य पाहून हरखून जायला होत आहे। इथं धरणाशेजारी खास बनवलेलं चुलीवरचं जेवणही पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे। बदलापूर शहरात पर्यटन स्थळी मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत। कोंडेश्वर बारवी डॅम परिसरात पर्यटकांना बंदी आहे। अशातच दुर्लक्षित असलेल्या धबधब्यावरती पर्यटक गर्दी करतायत। त्यामुळे बदलापूर जवळील बोरहाटपाडा गावातील धबधब्यावरती पर्यटकांनी धमाल केल्याचं पाहायला मिळालं। कल्याण आणि उल्हासनगर शहराला जोडणाऱ्या रस्त्यावरती खड्डे पडलेत। हे खड्डे बुजवण्याला प्रशासन टाळाटाळ करत आहे। त्यामुळे खड्डे बुजवण्यासाठी इथल्या नागरिकांनी वर्गणी गोळा करायला सुरुवात केली। यासाठी बॅनर लावून स्थानिक रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळालं। रत्नागिरीत मुरुड कर्दे या पर्यटन स्थळाकडे जाणारे रस्ते आता खड्डेमय झाले। त्यामुळे या खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय। त्यामुळे या पर्यटन स्थळांकडे पर्यटकांनी पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे। ॲश पाईपलाईन लिकेज झाल्यानं
खापरखेडा औष्णिक वीज निर्मिती केंद्राची राख कन्हान नदीत मिसळत असल्यानं नागपूरकरांवरती पुन्हा पेयजल संकट उद्भवू शकतंय। कन्हान नदीत राख अशीच मिसळत राहिली तर पूर्व आणि उत्तर नागपुरातील पाणी पुरवठा बंद करण्याची वेळ पाणी पुरवठा विभागावर येऊ शकते। राज्यात 60 वर्षांवरील नागरिकांचा कोरोना बूस्टर डोसचा प्रतिसाद तिपटीनं वाढलाय। राज्यातील एकूण दैनंदिन लसीकरणाची संख्या सुमारे 2.25 लाखांवरती पोहोचली आहे। मोफत लसीकरण सुरू झाल्यानं बूस्टर डोसचं प्रमाण वाढलंय। येत्या 1 ऑगस्टपासून केईएम, नायर, लोकमान्य टिळक आणि कूपर अशा 4ही वैद्यकीय महाविद्यालयांमधील निवासी डॉक्टर काम बंद आंदोलन करणार आहेत असा इशारा मुंबई महानगरपालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेनं दिलाय। रखडलेल्या नियुक्त्या, वरिष्ठ निवासी आणि हाऊस ऑफिसरच्या नियुक्त्यांवर लावलेले निर्बंध या विरोधात हे आंदोलन केलं जाणार आहे। बुलेट ट्रेन गाड्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी तसेच त्या उभ्या करण्यासाठी एक मोठा आगार भिवंडी तालुक्यातील 2 गावात होणार आहे। त्यासाठी राज्य सरकारच्या संबंधित विभागांकडून भूसंपादन 100% पूर्ण झालंय। आतापर्यंत यापैकी 33% जमीन ताब्यात आल्यानं कामाला वेग आलाय। सर्व वाहतूक यंत्रणांचा तिकीट पर्याय उपलब्ध असलेले मोबाईल ॲप मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून विकसित करण्यात येणार आहे। या कार्डमधील सर्व पर्यायांचा समावेश मोबाईल ॲपमध्ये देखील असेल। येत्या 2 महिन्यात याबाबतच्या निविदा मागवण्यात येणार आहेत। मुंबई पालिकेनं शहरातील फुटपाथ अतिक्रमण मुक्त करण्याची महत्वाकांक्षी योजना आखली आहे। पालिकेनं बी विभागातील फुटपाथ अतिक्रमण मुक्त करण्यासाठी बिगर सरकारी संस्थेचे सहाय्य घेण्याचा निर्णय घेतलाय। या संस्थेमार्फत उपलब्ध होणाऱ्या मनुष्यबळाचा वापर फुटपाथ अडवून बसलेल्या फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी केला जाणार आहे। वाशी खाडी पुलावर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या पुलाच्या कामाला 8 महिन्यांचा विलंब होणार आहे। सुधारित वेळापत्रकानुसार पुलाचं काम पूर्ण होण्यासाठी जून 2024 उजाडणार आहे। परिणामी मुंबईकरांना वाशी टोल नाका ते मानखुर्द दरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची आणखी 2 वर्ष तरी चिन्ह दिसत नाहीयेत। रेल्वे स्थानक आणि परिसरातील मोकळ्या जागा पर्यावरणीय सुशोभीकरणासाठी मोफत देण्याचा निर्णय रेल्वे मंडळानं घेतलाय। या निर्णयानुसार किमान 1 वर्ष ते कमाल 3 वर्ष या कालावधीसाठी ही जागा संबंधितांच्या ताब्यात देण्यात येईल। पर्यावरणीय सुशोभीकरणासाठी सहभाग घेणाऱ्या संस्थेला कोणत्याही प्रकारचे पक्के बांधकाम करण्याची मुभा नसणार आहे। मालेगावात काही गुंडांनी 2 भावांवरती हल्ला केला। त्यात एकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झालाय। त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। पूर्व वैमनस्यातून हा हल्ला करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। या प्रकरणी फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत। बीडच्या येळंबघाट इथं मध्यरात्री पेट्रोल पंपावरती सुरक्षा रक्षकाला मारहाण करून लूट केल्याची घटना घडली आहे। पेट्रोल टाकण्याच्या बहाण्यावरून सुरक्षा रक्षकाला बोलावून मारहाण करण्यात आली। या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। भंडाऱ्यातल्या पिंपळगाव धाबेटेकडी जंगलात तरुणाचा मृतदेह आढळलाय। मार्कंड शेंडे असं या तरुणाचं नाव आहे। सर्पदंशानं त्याचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। शहापूर तालुक्यातील दहिवली इथं शिकारीच्या उद्देशानं आलेल्या दोघांना वन विभागानं ताब्यात घेतलंय। त्यांच्याकडून एक गावठी बंदूक, काडतूस जप्त करण्यात आली आहेत। दोघांना न्यायालयात हजर केलं असताना त्यांना 3 दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत आहेत। त्यामुळे पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आलंय। या पथकानं केलेल्या कारवाईत 4 अटक करण्यात आली असून 10 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। बीडच्या अंबाजोगाई इथल्या मुख्य रस्त्यावर टायरच्या दुकानाचं शटर तोडून चोरी करण्यात आली आहे। यावेळी चोरट्यांनी तब्बल 23,83,000 रुपयांचे टायर आणि ट्यूब चोरून नेली। शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। भाईंदर इथं एक कार आगीत जळून खाक झाली आहे। कारला आग लागल्याचं लक्षात येताच वाहन चालक सतर्कतेनं बाहेर पडला। सुदैवानं आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी इथून बिबट्याचं कातडं तसंच खवल्या मांजराची खवलं जप्त करण्यात आली आहेत। या प्रकरणी 7 आरोपींना वन विभागानं ताब्यात घेतलंय। सदर आरोपी बिबट्याची कातडी तसंच खवले मांजराची खवलं विक्री करणार असल्याची माहिती मिळाली होती। त्यानंतर सापळा रचून यांना ताब्यात घेण्यात आलंय।
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यात एक खेकडा चक्क सिगारेट ओढताना दिसतोय. सिगारेटच्या पाकिटावरती धूम्रपानानं कॅन्सर होण्याचा सल्ला देणारा खेकडा पाहायला मिळतो. पण तोच खेकडा आता सिगारेटचा धूर उडवताना दिसत असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सांगलीत कृष्णा नदी पात्रात होड्यांच्या शर्यती पार पडल्या. कृष्णेच्या पात्रातला वेगवान होड्यांचा शर्यतीचा थरार पाहण्यासाठी कृष्णा काठावरती आणि आयर्विन पुलावरती नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या शर्यतीवेळी एक होडी पाण्यात उलटली, मात्र होडीतील सर्व तरुणांना पोहता येत असल्यानं ते पोहत नदीकाठी पोहोचले. बारामती तालुक्यात ऑफरोड गाडीच्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. तालुक्यातील गडदरवाडीत विविध भागातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. बीडच्या परळीतील प्रभू वैद्यनाथाच्या मंदिरामध्ये सोमवार निमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली होती. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदा चातुर्मासामध्ये भाविकांना मंदिर खुलं करण्यात आलंय. श्रावण मासाच्या पार्श्वभूमीवर मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आली आहे. हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. मंडईत व्यास नदीनं असं उग्र रूप धारण केल्यामुळे स्थानिकांना अलर्ट जारी करण्यात आलाय. बाराबंकी जिल्ह्यातून जाणाऱ्या पूर्वांचल द्रुतगती मार्गावर भीषण अपघात झालाय. नरेंद्रपूर मदरहा गावाजवळ एका भरधाव डबल डेकर बसनं रस्त्या शेजारी उभ्या असलेल्या बसला धडक दिली. या अपघातात 6 प्रवाशांचा जागीच मृत्यू झालाय, तर 35हून अधिक प्रवासी जखमी झालेत. कावड यात्रेदरम्यान भरधाव होंडा सिटी कारनं 5 जणांना चिरडल्याची घटना हरियाणाच्या यमुनानगरमध्ये घडली आहे. कारवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि रस्त्या शेजारून निघालेल्या 5 जणांना या कारनं चिरडलं. या अपघातानंतर संतप्त जमावानं रागाच्या भरात अपघाताला कारणीभूत ठरलेल्या कारची आधी तोडफोड केली आणि त्यानंतर पोलिसांच्या डोळ्यांदेखत ही कार पेटवली. आज श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात सकाळी भस्म आरती करण्यात आली. मंदिरातील पुजाऱ्यांच्या हस्ते ही आरती मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी मोठ्या संख्येनं भाविक पूजेत सहभागी झाले होते. द्वारकेतल्या मंदिरावर ध्वजारोहणाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोठ्या संख्येनं भाविकांनी यात्रा काढली होती. याच यात्रेत अचानक 2 मोकाट वळू शिरल्यानं खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. ब्रेकनंतर स्पीड न्यूजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. हरियाणा राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित 69वी राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिप भारतीय रेल्वेनं आपल्या नावे केली आहे. अंतिम सामन्यात त्यांनी महाराष्ट्राचा 38-22 असा पराभव करत सलग 4थ्यांदा विजेतेपद पटकावलंय. या स्पर्धेत 32 संघांनी सहभाग घेतला होता. क्युशू बेटावर असलेल्या जपानच्या साकुराजिमा ज्वालामुखीचा स्फोट झालाय. त्यामुळे या भागातील लोकांना स्थलांतरित करण्यात आलंय. या स्फोटामुळे जीवितहानी झालेली नाहीये, तर सेंडाई अणुऊर्जा प्रकल्पाला कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. सिनेविश्वात काय चाललंय पाहूयात. बिग बॉस मराठीचा 4था सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कलर्स मराठीने बिग बॉस मराठीच्या 4थ्या सीझनचा पहिला प्रोमो शेअर करत या संदर्भात माहिती दिली आहे. बिग बॉस मराठी. अक्षय कुमार हा बॉलिवूडमधला सर्वाधिक टॅक्स भरणारा अभिनेता ठरलाय. अक्षयला मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलाय. अक्षय कुमार सध्या इंग्लंडमध्ये त्याच्या पुढील चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यानं त्यांच्या टीमनं हा पुरस्कार स्वीकारलाय. साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांचा नियमितपणे कर भरल्याबद्दल चेन्नईच्या आयकर विभागाने सन्मान केलाय. रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्यानं हा पुरस्कार स्वीकारला. या बातम्यांसोबतच स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी लॉग ऑन करायला विसरू नका. news18locomat.com वर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि थोड्याच वेळात महत्त्वाच्या घडामोडींचं पुढलं बुलेटिन पहा फक्त News18 लोकमत.